ऑफकोर्स चॉईसेस यायच्या, पण त्या अशा यायच्या की आता हे 4 रोल्स आहेत, त्याच्यातलं तुला कोणता करायला आवडेल? तर मी कधी भाषा अशी कधी बघितलीच नाही, की अरे हे नाही, आपल्याला दोन्ही तिन्ही भाषा उत्तम बोलता येतात, तर मग आपण का नाही एक्सप्लोर करावं? खरा रोमॅन्टिसिझम मराठीमध्ये आहे, जिथे आय लव्ह यू खूप सोपं आणि खूप सरळ आणि इझी आणि वाटतं, की मुझे आपसे मोहब्बत ह्याच्यामध्ये एक काव्यात्मक गोष्ट आहे. तरीही ती वेळ निघून गेली, तो स्पॅन निघून संपला 27 वर्षाचा आणि नवीन सुरू झाला. हे मलाही खरंच नाही कळलं. अचानक माईक असा काढून अरे रवीना मॅम आगे, रवीना मॅम आगे आणि तर मी एकटाच बसलो होतो विचार करत, कुठला धर्माधिकारी, आता तुझी वेळ नाही आहे. आणि माज काय करणार आहेस? माज करणार की तू आत्तापर्यंत काही फार केलेलं नाही आहे. आणि जरी केलं तर माज करणाऱ्याचा काय अधिकार नाही आहे. वेळ येईल. येतील तुझ्याकडे योग्य वेळेस. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे आहेत समीर धर्माधिकारी. नमस्कार. नमस्कार दिलीपजी. नमस्कार. सगळ्यात पहिलं असं आता माझ्या खूप दिवस मनात असलेला प्रश्न तुला करतो. आज तर तू आहेस, अगदी हँडसम आहे, गुड लुकिंग आहे, कॉन्फिडंट आहे. आपण सेक्सी शब्द पण वापरू शकतो आजच्या ग्लोबल युगामध्ये, वापरायला हरकत नाही. पण जेव्हा तू आलास तेव्हा असं एक इम्प्रेशन होतं की मराठीचं झालं, पण हिंदी चित्रपट सृष्टीला अतिशय असा रोमॅन्टिक हिरो मिळेल. पण झालं असं की तू सामाजिक आणि ऐतिहासिक मालिका म्हण, चित्रपट म्हण, की आता वेब सिरीजमध्ये पण काम करतो, त्याच्यातच जास्त रमला. काही गडबड झाली की काय झालं? नाही, रोमॅन्टिक मी होतं. सुरुवातीला मी 40 डान्सर्स बरोबर नाचलो सुद्धा, रमलो पण तिथे एका पॉइंटला. पण मला वाटलं की त्याच्या बियॉन्ड पण काहीतरी आहे, जे अजून दाखवता येऊ शकेल आणि जे करण्यात खूप मजा येईल. आणि ते हळूहळू मिळत गेलं, कारण मी अशा एक एराजमध्ये आलो की जिथे ते 40 डान्सर्स संपत आलं होतं म्हणता येईल, आणि एक नवीन एरा सुरू व्हायला लागला होता की जिथे बॅकग्राऊंडमध्ये गाणी सुरू झाली होती. तर तिथे कॅरेक्टर बेस्ड जास्त फिल्म्स निर्माण व्हायला लागल्या आणि मी दोन्हीचा आनंद छान लुटला असं म्हणेन ॲज अ नट. चॉईस मी कधीच मागितली नाही, कारण की इट्स नेवर अन ॲक्टर्स चॉईस, इट्स अ डिरेक्टर्स चॉईस आणि द कास्टिंग पर्सन्स चॉईस, की हा नट या ठिकाणी परफेक्टली सूट होईल. तोही एक एराची सुरुवात झाली होती. तर त्यामुळे चॉईसेसपेक्षा ऑफकोर्स चॉईसेस यायच्या, पण त्या अशा यायच्या की आता हे 4 रोल्स आहेत, त्याच्यातलं तुला कोणता करायला आवडेल? आणि कारण वेळ एक लिमिटेड असते आणि मग त्यातलं बेस्ट आपल्याला जे भावतं ते करत गेलो. म्हणजे सुरुवातीला मधुरबरोबर एकदम सुरुवात तर दामिनी म्हणता येईल. विवेक देशपांडेंबरोबर मी एक हिंदी मालिका सुरुवातीला केली. माझी सुरुवात झाली सून लाडकी सासरशी नावाच्या चित्रपटाने 96-97 मध्ये. त्याच्या आधी पुण्यामधनं भरतनाट्यकडनं एक नाटकाचं प्रशिक्षणच म्हणू, कारण की तालमी या प्रशिक्षणाचाच एक एक भाग आहे. त्याच्याबरोबर खूप वेगळा की मी रॅम शोज पण करायचो, फॅशन शोज. एकदा नाटक झालं की रॅम शो पण असायचा आणि नंतर मग चित्रपट पण असायचा. तर असं सगळं व्हेरिड मिळत गेलं आणि सगळ्याचा आस्वाद मी लुटत गेलो असं मी म्हणेन. पण तू आला तो ग्लोबलायझेशनचा काळ होता, खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण हे आलं, कॉर्पोरेट युग आलं. बरोबर. तू आलास त्याच वेळेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचं एक नवं पर्व सुरू झालं. कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, नंतर कहो ना प्यारे. बरोबर. मग आम्हाला असं वाटलं, अरे समीर धर्माधिकारी हा शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, ही जी रोमॅन्टिक हिरोची जी पटडी आहे, त्यात आमचा हिरो का नाही? फ्रँकली तेव्हा हे जे पर्व होतं हे 90s मध्ये सुरू झालं, 85 पासून. आणि एक पर्व असतं, ते पर्वाचं शेवटचे तुम्ही बघितलं तर शेवटचे चित्रपट होते. त्यानंतर त्या धडणीतले चित्रपट कमी होत गेले आणि खूप रिअलिस्टिक चित्रपट चा इन्फ्लुएन्स आला होता. तर मी त्या काळामध्ये ऑफकोर्स रोमॅन्टिक फिल्म्स पण केल्या. दामिनीमध्ये आय वॉज प्लेइंग अ व्हेरी रोमॅन्टिक गाय.
किंवा मला रेमंड्स मध्ये घेतलं पण नसतं तेव्हा. पण ह्या सगळ्या फळींमध्ये म्हणजे खरं सांगायचं, तुम्ही जी ही मोठी सगळी नावं ह्यांनी ऑलरेडी करून दाखवलं होतं, ते प्रूव्हन होते. तर त्या गर्दीमध्ये आपण कुठेतरी मागे दिसण्यापेक्षा आपण आपली वाट काढावी ना. मग मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये आलो, जिथे मी माझा हिरो होतो. जवळपास 150 जाहिराती केल्या असतील ना? 180 वगैरे प्रोडक्ट्स हो. केले. तर हा. तिथे मला एक माझं माझं मला एक वेगळं हिरोइझम मिळालं. दुसरं म्हणल्यानंतर मग दामिनीमध्ये एक जेव्हा एक 25 एपिसोड केल्यानंतर तिथे एक वेगळं हिरोइझम, रोमॅन्टिक हिरोइझम मी स्पेसिफिकली म्हणेन, की स्वामिनी नावाची केली होती, ज्यामध्ये ऍक्शन रोमॅन्टिक एक मला करायला मिळालं होतं. तर मी कधी भाषा अशी कधी बघितलीच नाही, की अरे हे नाही, आपल्याला दोन्ही तिन्ही भाषा उत्तम बोलता येतात, तर मग आपण का नाही एक्सप्लोअर करावं. आणि मग करत करत नंतर मग एक हिस्टॉरिकलचा किंवा पॉलिटिकल याचा एक आला, की रिअलिस्टिक सिनेमाचा एक एक म्हणता येईल एक एरा आला. आणि त्या एरामध्ये मी परत रमलो वेगळ्या पद्धतीने. म्हणजे मी अट्टहास करून आता नाही, मला 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 हात असेच करायचे, हा अट्टहास मी धरला नव्हता. कारण ते हात करून त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं होतं पूर्णपणे. मग आपण ते काय ना, कोणी शाहरुख खान होऊ शकत नाही, कोणी बच्चन होऊ शकत नाही, ते घडलेलं पण आहे. समीर धर्माधिकारी तर एक होऊ शकतो ना. झाला अरे ना, आम्हाला घडला. नाही घडला, पण आम्हाला असं होतं की अरे हा हिरो हा रोमॅन्टिक सिनेमाचा एक हिरा व्हायला ऍब्सोल्युटली. पाहिजे. म्हणजे पण म्हटलं ना, की नेमकी वेळ चुकीची होती असं मला आत्ता वाटतंय एकदा. कारण की तो जसं म्हटलं, सिनेमाचा एराच बदलत गेला होता. त्याच्यामध्ये मला लकीली काही एपिसोड विवेक दादाबरोबर एक स्पंदन केलं होतं ETV साठी 2000 साली वगैरे केलं होतं ते, 99, 98 असं त्या एरामध्ये. ती एक वेगळी मजा आली होती करायला. मला वाटतं की खरा रोमॅन्टिसिझम मराठीमध्ये, जिथे आय लव्ह यू खूप सोपं आणि खूप सरळ आणि इझी आणि वाटतं, की मुझे आपसे मोहब्बत ह्याच्यामध्ये एक काव्यात्मक गोष्ट आहे. मराठीमध्ये माझा तुझ्यावर जीव जडलाय हे ऐकताना खरंच जडल्यासारखं वाटतं, काहीतरी वेगळं अवघडला. अवघडला असं वाटतंय. पण त्या आपल्या त्याच भाषेमध्ये कित्येक वेळा ते शब्द न वापरताना इतके सुंदर रोमॅन्टिक गोष्टी करायला मिळाल्या, की छोट्या तेव्हा झीवर रेशीम गाठी यायचं किंवा ETVचं स्पंदन असायचं. त्या अर्ध्या अर्ध्या पाऊण तासाच्या त्या गोष्टी करताना म्हणजे म्हणतात ना, की असं हृदयात काहीतरी होतं. तो जो रोमॅन्टिसिझम आहे तो मिळत गेला खरं सांगायचं तर. हिंदीमध्ये 1-2-3 प्रयत्न केले मी, पण ते असं उफाळून नाही आले. असं नाही आलं, की असं दिल को नहीं छुआ म्हणता येईल. की तेव्हा ते स्किन बिझनेस खूप आला होता, की नाही नाही, यू गॉट टू हॅव बिकिनीमध्ये हिरोईन पाहिजे, तरच ती विकली जाते, आणि अशा त्या काही विक्षिप्त गोष्टी म्हणजे अशा मी ऐकल्या होत्या. मी खूप नवीन असल्यामुळे मी कशाला चॅलेंज करू. हा, तुम्हाला माहिती आहेत, पैसे तुम्ही लावता, तुम्हाला त्याची कल्पना आहे. मी माझं काम इमानदारीत करेन जे आहे ते, कारण ते पॅशन आहे. ते पॅशन ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आपण शांतपणे घरी बसावं या विचारांचं आहे. झाले आता 27-28 वर्ष, 27 एक वर्ष होतील. पण कधी ती वेळ निघून गेलं, तो स्पॅन निघून संपला 27 वर्षाचा आणि नवीन सुरू झाला, हे मलाही खरंच नाही कळलं. कारण इतके सुंदर डायरेक्टर्स मिळत गेले, वेगवेगळ्या भाषेतले मिळत गेले. ॲडव्हर्टायझिंग करताना साऊथमधले खूप, राजीव मेनन, VKP म्हणता येईल, इथे बल्की, हे सगळे ही जी मंडळी आहेत ही, आणि मराठीमधले दत्ताजी म्हणता येईल, त्यांच्याबरोबर काही थोडंसं काम करण्याचा योग नाही, पण म्हणतात नाही आपल्या फिल्मी भाषेमध्ये स्ट्रगल करण्यासाठी दत्ताजींना भेटायला जाणं व्हायचं, की यांच्याबरोबर कधीतरी काम करायला मिळेल. नट म्हणून मिळालं मला दिग्पालमुळे खरं सांगायचं तर. पण तेव्हा नाही, अनफॉर्च्युनेटली घडलं. पण राम काकांबरोबर, गवाले काकांबरोबर काम करण्याचा योग आला. हे तू दोन पिढ्यांच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलंच आहे. हो. 2-3 पिढ्या. बरं, तुझ्या पुढे एक असा एक पेच आला होता एकदा, JP दत्तांचा LOC करायचा की मधुर भंडारकरचा सत्ता. मग तो कसा काय? मी ऑफकोर्स मधुरनी पूर्ण सगळे सीन्स आमचे करून झाले ते, आणि नंतर लक्ष्मीकांत दादांमुळे मला JP दत्तांचा कॉल आला. हा, बेर्डे दादांनी, आमचा देखणा हिरो आहे मराठीमधला, तर मग ते भेटले, गप्पा झाल्या अर्धा पाऊण तास, आणि छान गप्पा झाल्या. आणि ते म्हणाले, आता जा तिकडे पैसे वगैरे बोलून घे. म्हटलं, सर माझा एक प्रॉब्लेम, मी कोणाला तरी कमिट केलेला आहे. आज 4 वाजता मला करणार, जर तो हो म्हणाला तर मला नाही करता येणार, कारण माझी कमिटमेंट आहे. आणि 4 वाजता मधुर
ऑफिसमधनं फोन आला की युअर ऑन. तर मला नाही करता आलं. ती बेसिकली कमिटमेंट होती. ऑफकोर्स त्यांनी परत एकदा म्हटलं की सर मधुर नाही म्हणतोय, कारण ऑफकोर्स त्याच्याहून बरं होतं की एक फोकस ठेव, बरोबर आहे. हा की हे नको इकडे पण जा, तिकडे अजून पण त्याला जा. वेळ आहे तुला की 4 गोष्टी ऍडजस्ट एकत्र पुन्हा करण्याचा. LOC साठी तुला लडाख वगैरे लडाखला फिरायला लागतं. जायचं, परत मी इथे थांबणार, आणि ते टार्गेटेड होते. तर मला अनफॉर्च्युनेटली नाही म्हणावं लागलं ऑलवेज, कारण व्हॉट अ लेजंडरी पर्सन. आणि त्या अर्ध्या पाऊण तासांच्या गप्पांमध्ये फारच मजा आली, फारच मजा आली. की तुला का करायचं आहे, ॲडव्हर्टायझिंगमध्ये आलं आहे. म्हटलं प्रत्येक नटाला मोठं व्हायचं असतं, हे होऊ नये का मोठा. सत्ताच्या वेळेला तू एक अनुभव सांगितला होता, आता तुझ्या तो किती लक्षात आहे आणि तुला तो आज किती लागतो. दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती, बरोबर आहे. आणि दिल्लीमधल्या प्रेस कॉन्फरन्सच्या साधारण एक 7 वाजता वगैरे सुरू होतात. तू गेलास आपला मराठी माणसाच्या सोयीप्रमाणे वेळेवर गेला, सगळे तुझं इंटरव्ह्यू करत होते, सगळे चॅनल्स होती. तू बोलतोयस तेवढ्यात रवींद्र टंडनचं आगमन झालं आणि तू एकटा असा राहिला. प्रत्येकाची वेळ असते म्हणता येईल. आता गेल्यानंतर असं होत नाही. आजकाल माझा पहिला घ्यायला लागलं. अरे वा. नाही, पण तेव्हा असं होतं ना की मला ऑफकोर्स वाईट वाटलं की मी काहीतरी एक विषय होता, एक वेगळ्या प्रांतात गेलो होतो, आणि अचानक माईक असा काढून अरे रवीना मॅम आगे, रवीना मॅम आगे. आणि तर मी एकटाच बसलो होतो विचार करत, कुठला धर्माधिकारी, आता तुझी वेळ नाही आहे. आणि माज काय करणार आहेस, माज करणार की तू आत्तापर्यंत काही फार केलेलं नाही आहे, आणि जरी केलं तर माज करणाऱ्याचा काय अधिकार नाही आहे. वेळ येईल, येतील तुझ्याकडे योग्य वेळेस. की आणि कित्येक वेळा असं होतं की एखादा असेल ज्युनियर, तर मी फक्त त्याच्याकडे बघून हसतो, म्हटलं आय हॅव गॉन थ्रू इट यार. नंतर सगळी प्रेस मीट झाल्यानंतर हळूच त्याला खांद्यावर हात टाकतो, आय हॅव गॉन थ्रू इट, चल खाना खाते. तर त्याच्यामध्ये एक मजा असते की यू हॅव टू वेट, तुम्हाला थांबायला हवंच. आज तो क्षण आठवताना कसं वाटतं? फार बरं वाटतं. तो नसता मिळाला तर मी इथे पोहोचलो नसतो. हा पण बरोबर आहे. तसाच अजून एक सत्ताच्या सेटवरचा किस्सा जो फार प्रसिद्ध आहे, की तू सेटवर जायचा आणि सगळं तुझं जे घड्याळ वगैरे आहे तू त्या कॅमेरामॅनकडे द्यायचा, आणि मधुर भंडारकरला प्रश्न पडायचा की हा सगळं ह्या कॅमेरामॅनकडे का देतो. नाही, मधुरपेक्षा रवीनाला प्रश्न पडायचा की तेव्हा विचारले की ये कौन आहे. तिला जे क्युरियोसिटी होते की कौन आहे, मेरी परमनंट गर्लफ्रेंड आहे. नंतर मग अपूशी गप्पा. अपू माझ्या व्हॅनिटीत कधी नाही. रवीना म्हणायचे हे घे किल्ली, तुला समजा वॉशरूम वगैरे वापरायचं असेल तर यू शुड, कारण ती एकटीच मुलगी कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये होती. तर नंतर मग एकदा असं झालं की अरे युअर हजबंड वाईफ, तेरा हजबंड बडा फ्लर्ट आहे. अपू म्हणाले हा, म्हणून तो हिरो आहे. पण तू आपण धर्माधिकारी, म्हणजे तू आता जे शॉर्ट नाव आता प्रेक्षकांना कधीच कळणार नाही, म्हणून मी ते पूर्ण घेतो. लग्न झालं आणि चित्रपटसृष्टीमध्ये आलास, पण कसं आहे आपलं असं फील्ड आहे की या फील्डमध्ये बाह्य आकर्षण किंवा तुझी पर्सनॅलिटी पाहता इतरांना तुझ्याविषयी आकर्षण वाटणं, हा काही खेळ, हा कसा खेळ मांडला किंवा खेळ सोडवला? खरं सांगायचं तर लग्नानंतर कळलं की मी नट होऊ शकतो, त्यामुळे तो माझ्याकडे चॉईस नव्हता. आणि ऑफकोर्स आल्यानंतर ज्या काही छान सुंदर ज्या मुली आहेत 90% फुली मिळायची, कारण की लग्न झालेला उपयोग नाहीये. अच्छा. 10% समजा कोणी म्हटलंच की आय डोंट माइंड, म्हटलं बट आय माइंड. तर त्यामुळे पण ते जे म्हणता येईल की ते आजही मला खूपशा आपल्या माझ्या बरोबरच्या किंवा माझ्या नंतरच्या नटी असं म्हणतात, तू आलास ना की आम्ही स्पेशली तुला बघायला यायचो. तर ते प्रेम इन अ व्हेरी डिफरंट. चांगलं आहे ना, तू आलास की तुला बघायला यायचो, हे चांगली कॉम्प्लिमेंट आहे. आणि काय नाही, मग असे लाल व्हायचे माझे गाल. अजून काय होणार आहे. पण आता तुझं 27-28 वर्ष झाली लग्नाला. लग्नाला 30 होती. 30 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये, 27-28 वर्ष झाली. पण आता आपण अलीकडच्या काळात आहे ना, एकूण समाजामध्ये आणि आपल्या मनोरंजन क्षेत्रात असं बघतोय, ते दुर्दैव आहे ते, म्हणजे लग्न थाटामाटात वगैरे होत आहेत, पण घटस्फोटाचं किंवा वेगळं राहण्याचं किंवा लांब राहण्याचं एकमेकांपासून पती पत्नीतनी, अशी बरीचशी उदाहरणं आत्ता घडत आहेत.
तुझं सक्सेसचं काय हे आहे, म्हणजे सक्सेस कशात आहे तुझ्या संसारात, म्हणजे याचा, आणि ही जी आता घडते ह्याच्याकडे, याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? फ्रँकली सगळं श्रेय माझ्या बायकोला, अप्पूला, पर्णाला. कारण की नट कसे असतात माहिती आहे, आज इकडे उद्या तिकडे, म्हणजे मी कामाविषयी आणि आय थिंक सो परत चित्रपटांप्रमाणे जेव्हा आमचं लग्न झालं तर आम्ही अशा मधल्या याच्यामध्ये होतो की आत्ताची जी पिढी आहे की नाही जमलं चला 6 महिन्यात सोडून देऊ, तर आमची ती शेवटची पिढी होती. खूप लवकर लग्न झालं आमचं आणि तिथे कमिटमेंटला फार महत्व होतं आणि आहे की कोणी परफेक्ट नाहीये. एक्झॅक्टली, कोणी परफेक्ट नाहीये आणि त्याच्यामध्ये जे तुला आवडत नाही ते डिलीट कर. तू सुधारायला जाऊ नकोस ना, ती मला सुधारायला जात. ऑफकोर्स काही गोष्टी असतात जिथे मला सांगायला लागतं किंवा कामाच्या ह्याच्यामध्ये अवघामध्ये समीर हे जरा बरं टेक केअर ऑफ इट, तर ते होतं, ते अंडरस्टँडिंग आहे. आता खूप सोप्या पद्धतीने आता मला कंटाळा आला तुझा. इतक्या लवकर 6 महिने 8 महिने 1 वर्ष, म्हणजे तुम्ही समजण्याच्या आधीच मध्ये फिजिकल अट्रॅक्शन आहे फक्त का नक्की काय अट्रॅक्शन आहे हा जरा, कारण खूप लवकर आजकाल लिव्हिंग रिलेशनशिप म्हणा, खूप लवकर तुमच्या क्युरिओसिटीज तुम्ही घालून टाकता. मग पुढे जाऊन आयुष्यात तुमची क्युरिओसिटीज संपते आयुष्याची. सगळंच त्यामध्ये फिजिकल म्हणा, इमोशनल म्हणा, त्यातले ऑफकोर्स काही त्यातनं बाहेर पडलेत. आणि आजकाल काही असे म्हणतात आम्हाला इतक्यात लग्नच करायचं नाही, आम्हाला करिअर्स करायचं. आणि दोघंही करिअर करतायत, मुली पण करतायत, मुलं पण करतायत. पूर्वी थोडीशी डिपेंडन्सी होते, त्यामुळे असं एक दुसरं वेगळं असं म्हणणं असायचं की नाईलाज मला याच्यावर आयुष्य काढायचं आहे. पण नाईलाज त्याचा पण असू शकतो की मला तुझ्यावर आयुष्य काढायचं आहे. पण ते काढता काढता एकमेकांबद्दल ज्या काही गोष्टी कळत जातात, तुम्ही गेलात आणि तुम्ही डायरेक्टली तुम्हाला अल पचिनो सारखा अभिनय यायला लागला असं नाहीये. ते 30-35 वर्ष घालूनंतर कळतं अरे आयुष्यामध्ये हा पण सिरियसनेस आहे. नाहीतर आयुष्याच्या शेवटी असं होतं ना, आपण एकटेच राहणार आणि आपल्या आसपास कोणीच नसणार. मग ते एकटेपण जे आहे ते फार विचित्र असेल. मग त्याची जाणीव ह्या पिढीला कधी होणार? म्हणजे खरं तर ही जाणीव आहे ना 40च्या आसपास जास्त होते आणि आता ती व्हायला लागली आहे एका पॉइंटला. असं वाटतं की त्यावेळेस करायला पाहिजे, पण आता 2 एक्स्ट्रीम झाले. एक तर खूप सिन्सिअरिटी आहे, नाही तर लेफ्ट फॉर द डे. फ्रायडे सॅटर्डे संडे जिंदगी हो गई, काम करायचं. शी वॉज माय गर्लफ्रेंड, इट माइट बी, और ही वॉज माय बॉयफ्रेंड, असंही एक होत असेल असं वाटतं. ज्या पद्धतीने कधी कधी बघतो, तर ती ऑनेस्टी टुवर्ड्स युअर सेल्फ, समोरच्या बाबतीत नाही, तुमच्याबद्दल. समोरचा ऑनेस्ट नाही आहे, तुम्ही आहात ऑनेस्ट, यू कॅन सस्टेन फॉर अ लॉंग पिरियड. वालीचा वाल्मिकी व्हायला पण वेळ लागला होता नक्कीच. तर एकाने कुणीतरी कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड थोडीशी करायलाच हवी. आणि एक दिवस येतो, म्हणजे असं मला वाटतं की येस, हीच एक व्यक्ती ज्याच्यावर मला आयुष्य काढता येईल. कारण हा बघा, आई बाबा हे तुम्हाला बायोलॉजिकल मिळतात, एकच नातं आहे जे तुम्ही चूज करता. तुम्ही एवढे कन्फ्युज असाल त्यामध्ये, तर पुढच्या आयुष्यात किती कन्फ्युजन असेल. आणि पूर्वी असं व्हायचं, म्हणजे आत्ता पॅन, की ज्यावेळेला एकाच क्षेत्रातले नवरा बायको असतील तर आपण नेहमी ऋषिकेश मुखर्जींच्या अभिमान सिनेमाचा एक हे करायचं की अभिमानची गोष्ट तुमच्या संसारामध्ये हो की नाही. नाही, आमच्या इथे कसं आहे की लकीली दोघांचे क्षेत्र म्हटलं तर टेक्निकल आणि डायरेक्टली क्रिएटिव्ह, दोन्ही क्रिएटिव्ह आहे. आयुष्य वेगळं आणि काम वेगळं आहे. तुम्ही गेल्यानंतर सारखं चित्रपटाबद्दल की अरे मी असा शॉट घेतला आणि मी असा शॉट दिला, याला वेळ नसतो खरं सांगायचं तर. 10-12 तास काम केल्यानंतर घरी गेल्यानंतर बायकोला नवऱ्यावर, नवऱ्याला बायकोवर शांतपणे. म्हणजे मी इतका लकी आहे की अप्पू 12 तास शूट करून यायची, माझं तरी कधी कधी लवकर व्हायचं. आल्यानंतर ती पोळ्या करणार, वरण भाताचा मी समजा लवकर पोचलं तर लावलं तर लावला कुकर, नाही तर ती आल्यानंतर सगळा स्वयंपाक करणार, आम्ही शांतपणे जेवणार, नंतर आम्ही दोघे झोपणार. तर हे जे बॅलन्स आहे की बाबा आल्यानंतर थांब पोळ्या तुला नाही करता येत
किंवा भाजी जमेल तेवढं करून लवकर आलं तर करायचो. तो सुरुवातीचा काळ होता. पण हेही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे ना. आणि नाही जपलं तर मग अभिमान पिक्चर होतो. हा पण नाही, लकीली आम्ही दोघेही ॲक्टर्स नसल्यामुळे किंवा ती कॅमेरा याच्यामध्ये ते क्षेत्रच वेगळं होतं. त्यामुळे एकमेकांना कॉम्प्लिमेंटच करत गेलो आम्ही. आता बरं तुझ्या आपण करिअरकडे येऊया. अलीकडच्या काळात तू असं काय विचार करतोय हे नवे नवे काय चित्रपट स्वीकारताना? ऐतिहासिक कडे तुझं सध्या जास्त असं काय झालं की दिग्पाल बरोबर आता त्याच्या आधी झाशी की राणीपासून सुरुवात झाली, जिथे ऐतिहासिक सुरू झाला. ऐतिहासिक टेलिव्हिजन इट्स अ मॅन स्टोरी. हा, इट्स ऑलवेज अ मॅन स्टोरी. पण राजा असेल तर राणीची गोष्ट आहे ना. राजा आहे तर राणी आहे. राजा आहे तर राणी आहे हे आणि झाशीपासून ती लहान पोरगी सुद्धा मी आले तर कधी बसायची नाही. लागा बस खाली. नाही महाराज तुम्ही आला तर मी म्हटलं ठीक आहे, जय रिस्पेक्ट. तर हा जो फीचर फिल्म मधला मॅन हिरो की हिरोईक म्हणता येईल ते तुम्हाला ऐतिहासिक मध्ये मिळतं. अच्छा. हा, एकच तुम्हाला, कारण इतिहास तुम्ही बदलू शकत नाही. मध्ये थोडासा मसाला असतो आणि तो कधी सुरू होणार कधी संपणार हे नक्की माहिती असतं. तसं बाकी डेली सोप मध्ये तुमचे 4 बायका आणतील, 4 तुमचे अफेअर्स असतील, 20 वर्षांनी 20 वर्षानंतर मग बदलणार. तर ती एखादी फीचर फिल्म करण्यात मजा येते त्या पद्धतीची. पण डेली सोप्स एक लिमिटेड एपिसोड असेल तर टेलिव्हिजनमध्ये पहिलं मैं तेरी परछाई हूँ, फार सुंदर कॉन्सेप्ट. नंतर झाशी की राणी केले जे हार्डकोर ऐतिहासिक होतं. नंतर मी यहाँ में घर घर खेली मध्ये कॅमिओ करायला गेलो होतो, पण नंतर टकलू होतो, मग केस वाढले आणि 12 दिसायला लागलो तर मी 1 वर्षभर त्यांची लव्ह स्टोरी केली. लव्ह स्टोरीज दॅट वॉज वन ऑफ द लव्ह स्टोरीज वॉट आय रिअली एन्जॉय. नंतर मग 52 एपिसोड बुद्ध करणं झालं आणि मला असं ते कॉम्प्लिमेंट मिळायचं ना, अरे राजा नाही मिळत रे, तू मला शोधून सापडत नाही राजा, तूच कर आता परत. आणि राजा हा भोग नाही आहे, हे कर्तव्य आहे. आणि प्रत्येक मुकुटाखालचं जी बुद्धी आहे म्हणता डोकं आहे आणि माणूस आहे, तो प्रत्येक माणूस वेगळा आहे. फक्त मुकुट आहे आणि त्याला डेकोरेटिव्ह खूप आहेत की सूटच्या ऐवजी त्यांचे डेकोरेशन जुने राजे. ऑफकोर्स आत्ताचा जो सीईओ असेल कंपनीचा तो पण राजाच असतो, एमडी पण राजाच असतो. हा देशाचा राजा मला करायला मिळाला. आणि असं वेगवेगळे राजे करताना त्यांच्यातला माणूस कळत गेला खरं सांगायचं. एक्झॅक्टली. आणि आत्तापर्यंत माझ्या नशिबामध्ये असे राजे करायला मिळाले की ते अनसंग हिरोज होते. गंगाधरराव नेवाळकर कोणालाच माहीत नव्हते, मलाही स्वतःला माहीत नव्हते व्यवस्थित. ते करता करता खूपसा अभिजित गाडगिळने खूप मदत केली, आता तो नाही आहे, त्यांनी खूप मदत केली. तो मला 100 वर्षाचा एरा त्याने समजावून सांगितलं कसं काय झालं. आणि ते करताना मला फार मजा यायला लागली नंतर, कारण ते कळत गेले की अरे हे लोकांना माहीत नाही आहे यांचं कर्तृत्व, ते आपल्याला कुठून तरी दाखवायला हवं. किंवा बिंदुसार मला अशोका करताना मिळाला की जो चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांच्यामधला तो एक ब्रिज होता, तो नसता तर हे दोघंच घडले नसते. किंवा फक्त चंद्रगुप्त मौर्य घडले असते, पण बिंदुसार नसते तर अशोक नसता घडला. बरोबर आहे. तर हे सगळे असे अनसंग हिरोज किंवा अनसंग जे काही राजे करायला मिळेल, व्यक्ती म्हणेन मी, ते करताना त्याच्यामधली मजा आली. आणि मेजरली मेल डॉमिनेटिंग हिरोईक गोष्टी असायच्या. घोडा, तलवार, हे सगळ्या लहान मुलांना पण आवडतात, आपल्या स्त्री वर्गाला पण आवडतात. पुरुषांचा एक वेगळा ऑडियन्स निर्माण झाला त्यामुळे की अरे की राजा आहे. तर ते करताना वेगळे झाल्यानंतर पॉलिटिशियन्स केले. दिग्पालच्या फिल्म्स पासून परत सुरुवात झाली, महाराजांच्या फिल्म्स. हो, ते सगळ्या त्या फिल्म्स करताना मग कधी अर्धे मी निगेटिव्ह केले, त्यामधले अर्धे पॉझिटिव्ह केले. आणि लकीली ह्या काही मालिकांमधनं शस्त्र आणि घोडा व्यवस्थित कळायला लागला असं म्हणता येईल. तर त्यामुळे ते एक जमेची बाजू झाली की आता बाकी यांना माहिती आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि लकीली दिग्पालने इतके वेगवेगळे मला आत्तापर्यंत कॅरेक्टर्स दिले की ते करताना पण एक वेगळी मजा आली त्याच्यामधनं. म्हणजे आता तू एकूण स्पीड सुद्धा अगदी स्वतः हातात ठेवलाय करिअरचा.
हा म्हणजे डेली सोप म्हणजे दररोज जाऊन आजकाल दुकान उघडायला लागत नाही मला, खरं सांगायचं तर. कारण ते मी 14-15 वर्ष झाल्यानंतर आता त्याच्यातले खरं सांगायचं तर आय हॅड द चेरी अँड द केक टू. आता फक्त खालचं चाटून पुसून खायचंय, ते राहू द्या आपण आता. तर आता ऑफकोर्स त्या ह्याच्यामध्ये गंमत केली. आता वेब सिरीज आणि फिल्म्समध्ये मजा येते जास्त, थोडा स्वतःला वेळ देता येतो, ते जास्त ते महत्वाचं होतं. किंवा मुली येतात, किंवा इतके वर्ष म्हणजे मी बाहेरच असायचो मेजरली, तर बायकोवर थोडा वेळ घालवायला मिळतो. तिच्या हातचं काही सुंदर काही काही जिन्नस खायला मिळतात मला. कित्येक वेळा कॅमेरा काढल्यानंतर ती म्हणते बरं झालं तू कॅमेरा काढला, म्हटलं अच्छा मग 4 शॉट घेऊन दे जरा, बरे दिसतील तू घेतलेस तर. आणि कधी कधी असंच दोघं बसलो तर मग नवीन काही कॅमेराज बघितलं तर, किंवा ती शेअर करते असा सारा कॅमेरा आलाय, म्हटलं तू बघितलास का सेटवर, म्हटलं हो. अशा काही गोष्टी शेअर होतात. आणि आम्ही दोघे शेतात आम्ही रमलेलो असतो. व्हेरी गुड. अर्धा मुंबई अर्धा पुणे असं चालू आहे आता आयुष्य. आणि ह्या सगळ्या प्रवासात चित्रपट निर्मिती केली, निरोप सचिन कुंडलकर दिग्दर्शित. मग तो त्यालाही आता बराच काळ लोटला. हो, त्यालाही असं झालं की आमच्या दोघांचं होतं की या फिल्म इंडस्ट्रीमधनं आपण काही पैसे कमवले किंवा काही कमवलंय ते कुठेतरी वाटू आपण, आपल्याकडनं जेवढं पॉसिबल असेल तसं. आणि मग आमची ती टीम जोडली, लकील एक जोडत गेले सगळे, चला आपण एक छान फिल्म करूया. आणि तशी ती फिल्म झाली की ज्याच्यामधनं अजून एक जोड व्यवसाय सुरू होईल. कारण खरं सांगायचं तर ॲक्टिंग हा खूप डिमांडिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच वेळ नाही काढतात. कारण उरलेला वेळ तुम्हाला आयुष्य जगायला पण पाहिजे. इतरही गोष्टी आहेत ज्या आवडीच्या आहेत. हो, आवडीच्या ज्या गोष्टी त्या करायला इतक्या वर्ष नाही दिला वेळ, आता द्यावासा वाटतोय थोडासा. बरं, ह्या प्रवासामध्ये तुला वेगवेगळे गेटअप करायला मिळाले, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करायला. आणि एकदा तू न कळतपणे असं बोलून गेलास, तुला आठवत आहे का बरं, की एखादा वेगळा गेटअप केला आणि आपल्याला कोणी ओळखलं नाही की तुला त्याचा आनंद व्हायचा. तुला माहिती चित्रपटसृष्टीत अजून एक व्यक्ती अशी होती, त्या व्यक्तीचा रेफरन्स संदर्भ मला नसिरुद्दीन शाहच्या पुस्तकामध्ये मिळालाय. नसिरुद्दीन त्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की प्राण साहेबांची ते वैशिष्ट्य होतं आणि ते मिथुन चक्रवर्तीने नसीरला सांगितलं शिकारी सिनेमाच्या वेळेला, असे गप्पांच्या ओघात, की अरे प्राण साहेब आले सेटवर आणि ते वेगळं म्हणजे प्राण साहेब साठीच ओळखले गेले. आणि आपण त्यांच्या बाजूने असं पास व्हायचं आणि थोड्याने अरे प्राण साहेब आप पैसा नाही आपको, ते ना इतके आनंद व्हायचे ना. त्यानंतर तू काय म्हणशील, तू कसा व्यक्त होशील? तू आता एकदम हे झालं. आता ज्यांनी आता जे मेकअप दादा आहेत सुरेश दादा, त्यांना ते खूप क्रेडिट आहे त्याचं, कारण त्यांना एकदा सांगितलं की ते होतं. पण सगळ्यात मोठी पावती म्हणजे नितीन देसाई. नितीन दादा मला दररोज, कारण मी स्टुडिओमध्येच राहायचो, दररोज अरे समीर कसा आहेस म्हटलं, जरा काय प्रॉब्लेम म्हटलं, तुम्ही असं ना काय प्रॉब्लेम नाही, अशा गप्पा 2 मिनिटं गाडीतनं जाता व्हायच्या. आणि त्यांना कळलं की अरे समीर आहे ह्याच्यावर निगेटिव्ह आहे. तर मी पहिलं बघत होतो, लकीला अशोका जस्ट संपलं होतं. म्हटलं काय करायचं दादा, दाढी लावली, म्हणून मजा नाही येत आहे. म्हटलं तर आपला सचिन आहे चौकमधला, हवी त्याला बोलवा. म्हटलं काय नाही, टक्कल करायचं. आणि डायरेक्टली तो आला, टक्कल केलं. दिग्पालने तेव्हा फ्री हँड सोडला होता, बघा तुम्हाला काय सुटेबल असेल ते करा, आणि डोक्यात असं काहीतरी आहे. म्हटलं फाईन. आणि डोक्यात फिरत होतं. आणि मी सेटवर चाललो होतो, दादा क्रॉस झाले आणि त्यांनी ओळखलं पण नाही. वाटलं कोणीतरी मोगल चाललाय, असं ह्यूज मोगल असा चालला होता. वर गेलो आणि दिग्पाल तिकडे म्हणला माझा बेशक खान आला. म्हटलं वाह. डिरेक्टरला पहिल्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर माझा ॲक्शन थोडंसं सिक्वेन्स होता. आणि नितीन दादा म्हणलं समीर कुठे आहे? म्हणलं बघा तो, अरे बापरे, याला ओळखलंच नाही मी. आणि तेव्हापासून ती नशा निर्माण झाली की अरे मला कोणी ओळखत नाहीये. की चित्रपटामध्ये सुद्धा म्हणजे हा आवाज सुरू झाला की हा आवाज माहिती आहे मला, अरे आता समीर आहे. असे पहिलं 2-3 ह्याच्यामध्ये एक वेगळी नशा आहे ॲक्टरची. मजा येते की मला ते कॅरेक्टर करताना कोणीही ओळखलं नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण आता रॅपिड फायर घेऊया. यस. कोथरूड की गोरेगाव मालाड? दुपारचं जेवण करायचं आणि मालाडला कामाला यायचं. कोथरूडला जेवायचं आणि मालाडमध्ये येऊन काम करायचं. पुण्यात उत्तम जेवायचं आणि मुंबईत येऊन काम करायचं.
मुंबईसारखी जागा नाही काम करण्यासाठी. मुंबदेवीचा खरंच आशीर्वाद आहे. आणि पुण्यामध्ये जे शांतता आहे, जे आपली माणसं, आपलं जे अन्न आहे, त्याची लज्जत वेगळी आहे. पुण्याच्या पाण्याची लज्जत वेगळी आहे. वातावरण म्हणा, जन्म तिकडे झाला त्यामुळे ते आहे, सगळीच मंडळी आहेत, तर आहे. पण मुंबई आहे. रेखा की मीनाक्षी शेषाद्री? पेचात पाडलं. दोघांचे वेगळे दोन मोठे गड आहेत होते. पण मी आजही म्हणेन की मीनाक्षी शेषाद्र्यांना मी स्वतः परफॉर्म करताना बघितलं होतं. अच्छा. व्हॉट अ परफॉर्मर, व्हॉट अ ह्युमन. आणि एकदा रेखांबरोबर बाजूला ट्रेडमिलवर पळत होतो आणि मला म्हटलं कोणीतरी सुंदर म्हणलं माझं 25 मिनिटं पळून होऊ दे. नंतर म्हटलं रेखा म्हटल्यानंतर मी असं तर ट्रेडमिल असं हे झालं होतं. तर अशा दोन वेगवेगळ्या इमोशन्स आहेत. व्हेरी गुड. व्हॅनिटी वॅन की मेकअप रूम? मेकअप रूम. हा, म्हणजे आपलं अगोदरचं हे मेकअप रूम की ते कम्फर्ट, म्हणजे अगदी ते व्हॅनिटी वॅन सारखं असं. तिकडे म्हणजे अशा कोंबड्यासारख्या आम्हाला कोंबतात. अंडे टाका. अरे चित्रपट, मालिका की वेब सिरीज? आता डिप्लोमॅटिक उत्तर नाही, पण हे खरं आहे की मालिका, नाटकानंतर मालिका. कारण दररोज तुमचा जो ऑडियन्स असतो, दररोज तुम्हाला लाखो करोडोंमध्ये बघत असतात. मालिकेत तुम्ही लोकांसमोर जाता, लोकांसमोर, आणि एक दिवसानंतर त्याचा रिझल्ट मिळतो. नाटकामध्ये लगेच मिळतो. चित्रपट हा आर्कायव्हल आहे आणि ते बेसिकली डिरेक्टर्स मीडियम आहे. त्याच्यामध्ये ऑफकोर्स तो एक भाग आहे, कारण त्यांचं मेन ॲक्टर्स बेस्ड आहे. वेब सिरीज अर्धवट राहिलेली जी आपली डेली सोप म्हणता येईल, किंवा आपली एक TV सिरियल जी, आणि एक चित्रपट जो 4.5-5 तास दाखवू शकत नाही असं मधलं माध्यम आहे, ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला नट म्हणून आवडतं ते माध्यम कोणती असो. आपण आपल्या कामाशी मजा घ्यायची, लुटायची मजा, आणि आपण लुटली तर लोकांना ती जाणवते की हा खरंच मजा येते काम बघायला. 13 भाग, 52 भाग की अनलिमिटेड मालिकेची? 13. कारण तू सुरुवात त्यावेळेला केली त्यामुळे की गोष्ट त्याच्यात संपते? 13 नाही तर त्याला वाटलं तर एक्सटेन्शन 26. पण अशी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष पैसे चांगले मिळतात, एवढं गरजेचं आहे. पण एका पॉइंटला म्हणजे आता ते वेगळे म्हणलं ना, डेली सोपचा दररोजचा जो ऑडियन्स आहे त्याची गंमत वेगळी आहे. 13 भागांचा ऑडियन्स आता कमी राहिला आहे. नाही, तो त्यावेळची ती गरज होती 80च्या दशकामध्ये की 13 भाग तो काय शुक्रवारी समजा एक असेल, ती त्या शुक्रवारी 9 वाजता पाहायचं. बरोबर आहे. ती क्युरिओसिटी होती खूप. क्युरिओसिटी होती, आणि ती संपायची पण अशा ठिकाणी की अरे पुढच्या भागात काय असेल, आणि आपण आठवडाभर थांबायचो. आता थांबणं नाहीये. आता नाही आपल्याला. आता काय ना की जे वाढतात ते इतके लाईनीने उभे असतात ना की तुम्ही आता घ्याच, असं झालेलं आहे एंटरटेनमेंटचं. त्याला ऑडियन्स पण मिळाला. म्हणजे कित्येक वेळा असं पण आहे की काही जे वयस्कर आहेत ज्यांना एका पॉइंटला नीट दिसत नाही, पुस्तकं वाचणारे जी मंडळी आहेत की वाचन करणारे आहेत की त्यांना आता वाचन शक्य होत नाही, स्ट्रेनच होतं, तर त्यांना डेली सोप थ्रू कित्येक वेळा आमचे सासरे बुवा किंवा आमची आई किती कंटाळवाणी आहे, म्हणजे आई जोपर्यंत तू बघणं सोडत नाही तोपर्यंत आम्ही दाखवत राहणार. इनडोअर की आउटडोअर? आउटडोअर. कारण फिरायला मिळतं वगैरे? नाही, आउटडोअरचं लोकेशन एक मोठं कॅरेक्टर असतं, जे इंडोरच्या ह्याच्यामध्ये ते नाही मिळत. कधी तिकडे सगळ्याच बाबतीत मोकळेपणा येतो. नक्कीच. आणि ती जी वास्तू असते आउटडोअरची, त्या वास्तू पण खूप बोलते, किंवा रादर क्यूज खूप देते. मी असं ऍक्टरच्या ह्याच्यामध्ये म्हणेन की बिटवीन द लाईन्स खूप मिळतात गोष्टी. त्या वातावरणाचा फील येतो, त्या वातावरणात आपण जातो आपण. मल्टिप्लेक्स की OTT? मी मल्टिप्लेक्सच म्हणेन पहिलं, नक्कीच. कारण की मल्टिप्लेक्स नाही तर आमच्या प्रोड्युसरांना पैसे कुठून मिळणार, आणि पुढचे पैसे कसे काय? मग ते OTT नंतर नाही होत. तर पहिलं ऍटलिस्ट OTT पेक्षा मल्टिप्लेक्सच म्हणेन, नक्कीच. आणि ऑब्व्हियसली द 5+1 जो साऊंड डिझाईन केलेला असतो तो त्या थिएटरसाठी केलेला असतो.
हा आणि आयुष्यातले 2-2.5 तास न जेवताना पिक्चर बघतो आपण. शांतपणे चित्रपटासाठी वेळ द्या. नाटकाला आपण कसा वेळ देतो, चित्रपटासाठी वेळ द्या आणि 2-2.5 तास, 2 तास 20 मिनिटं आपला जो फॉर्मॅट आहे त्याची गंमत लुटा. आणि ते सिंगल स्क्रीन असेल तर अजून मजा आहे. सिंगल स्क्रीन टाळ्या शिट्या आणि वा. म्हणजे हिरोच्या वा 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 इंटरव्ह्यू वा वा, मजा यायची. खूप मजा. झाशी की राणीमधलं गंगाधरराव नेवाळकर, पेशवा बाजीराव, छत्रपती शाहू. गंगाधर नेवाळकर, कारण राऊ जे आहेत ते माझे भयंकर जवळचे आणि फेवरेट आपले पंतप्रधान. तर मला तो रोल नाही मिळाला काही कारणास्तव, कारण तर मी दुसरं काहीतरी घेतलं होतं. पण गंगाधरराव करताना कित्येक ठिकाणी मी राऊंना पण इन्क्लूड केलं होतं त्यांच्यामध्ये. तर त्यामुळे ती जी माझी भडास होती किंवा ती जी माझी इच्छा होती ती मी गंगाधरराव थ्रू पूर्ण केली. ऋतुपर्णा घोष की मधुर भंडारकर? दोघांचे टेम्परमेंट्स फारच वेगळे. नाही, रेंज मोठी. इथे मी Option दोघंही नाही. म्हणेन, ऑप्शन नाही. दोघंही फार वेगळ्या जॉनरची माणसं आहेत. मधुरमधलं पॅशन म्हणता येईल की एनर्जी पास ऑन जे होतं तो सेटवर आला की फुल बंडल ऑफ एनर्जी आणि डोक्यात फिक्स क्लिअर. पण त्याचा जो बाज होता तो फार रिअलिस्टिक होता. आणि ऋतुपर्णा जो होता तो ड्रीमी होता. हा फरक तो आहे. हा जो बेसिक आहे की त्याची फिल्म एक ड्रीम असायची आणि त्या ड्रीममध्ये तो जगवायचा. त्यामुळे सेटवरचे टेम्परामेंट्सच वेगळे असायचे. इथे भयंकर आहे, इथे सटल असायचं. 4 तास काम केलं, खूप झालं की अरे की होलो, इट्स 4 o'clock, आय एम लिव्हिंग नाव. अरे पण आपण 11 वाजता सुरू केलं, झालं, मला हवं तेवढं काम झालं. आणि ते चित्रपट बघताना इतकं सुंदर आणि दिसतं, कारण की सगळे रिफ्रेश्ड असतात. 4-5 तासच काम आहे. ते काम पूर्ण करा आणि निघून जा, काही प्रॉब्लेम नाही. तू म्हणजे खूप व्हरायटी आहे तुझ्या दिग्दर्शन. म्हणजे मंगेश भागवणे पण तू केला आहे ना, असं सगळंच केलं. मला खूप लकी रोहित शेट्टी पण केलं. लकी ऍक्टर की खूप वेरिड लोकांबरोबर आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये तर खूप वेरिड लोकांबरोबर काम करायला मिळालं. अशोक मेहता, अनिल मेहता, राजीव मेनन, VKP, नंतर ते बल्की म्हटलं, नंतर आपले ब्लॅक मॅजिकवाले कोण रे, कसं काय, ही खूप किरण देवांस म्हणा, ही सगळी संजय शेट्टी, ही खूप वेरिड अशी माणसांबरोबर खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायला मिळाली. आणि त्यांचं असं ऐकत बसायला पण इतकी मजा यायची ना की त्यातनं खूप वेगळं काहीतरी शिकून जाणं व्हायचं होतं. व्हेरी गुड. हा, आणि तेव्हा मेकअप रूम का आवडते, कारण एकच मेकअप रूम, मुली सगळ्या लागल्या मेकअप करायला, एक खुर्ची घ्यायची आणि बाजूला बसल्या तर बाजूला अशोक मेहताच बसलेले असायचे. ओ सन, डोंट गेट इन टू युअर मेकअप, आय टेल यू. म्हटलं ओके सर. आणि ते बसलेले असायचे, मी लाईटिंग बघत बसायचो, कारण ती क्युरियोसिटी होती, आवड होती. काय करणार, मग ते लाईटिंग बघता, अरे मस्त केलं राव. मग त्यांचा सिद्धार्थ नावाचा असिस्टंट होता आणि असं म्हटलं हा सोर्स दिला, हे असं का केलं आहे. तर मग असं खुर्ची टाकून बसलो आणि बाजूला अशोक मेहता बसला तसे हॅट घालून. सो बघायचं की सिद्धार्थ इसको ऑफ करो, इसपे 4 डेंट डालो. परत ते टोपे टाकून शांत असायचं. आणि परत असं उठल्यानंतर सर गुड, अमेझिंग सर, ओके, यू लाईक इट. म्हटलं येस सर. आय एम कन्फ्युज अबाउट दॅट सोर्स. हो, गुड क्वेश्चन. दॅट इज टू सेपरेट द होल बेड ऑफ. अरे चालेल. असं काहीतरी ते त्यांचा असिस्टंट असल्यासारखंच मी पण त्यांना विचारलं, ते उत्तर पण द्यायचं मला. तर अनिल मेहता एक वेगळं टेम्परमेंट, किरण देवांस वॉज अ डिफरंट टेम्परमेंट, राजीव मेनन वॉज अ टोटली डिफरंट टेम्परमेंट, VKP वॉज डिफरंट. त्यामुळे इतकी वेरिड माणसं भेटत गेली आणि मला त्याची कल्पना खूप नंतर झाली. मी काम करताना मला जाणवलं नाही की आपण कोणाबरोबर काम करतोय. की देवुदांबरोबर फार वेगळी मजा यायची. हो, यस, देवुदांबरोबर यायची मजा, पालेकरांबरोबर काम करताना मजा आली. समांतर केलं होतं. तर ऑफकोर्स शर्मिला मॅम म्हटल्यानंतर त्या वाट बघायच्या दररोज की त्यांना म्हटलं आम्हाला झालमुडी चाहिए. येस सन, आय विल गेट इट फॉर यू. तसे राजेशाही अशा डब्यामध्ये ती झालमुडी मला आणली होती आणि व्हेरी समीर कॉलम
हो, गुड. तर त्या व्हॅनिटीमधनं त्यांना एस्कॉर्ट करण्याचं काम माझं असायचं. अजून काय नशीब पाहिजे. हो हो, त्यांचा शर्मिला टागोर हात आणि आणि इतक्या त्या सुंदर, म्हणजे काय वर्णन इम्पॉसिबल आहे. मग त्यांना हात धरायचा, त्या खाली उतरायचं, एस्कॉर्ट हर, खुर्ची आहे का नाही बघायचं, ओके थँक्यू सॅन असं म्हणून ते वाचणार. आणि मग नीड समथिंग, नो यू कॅन गो नाव, असं म्हणून मग आपण आपलं जायचं. पण त्याच्यामध्ये जो आनंद मिळाला ना, की अरे काय काश्मीर की अजून कली. काही. तर ती फारच वेगळी गंमत, फारच पण वेगळी. तुझ्या देखण्यापणाचा मला वाटतं ना जाहिरातीमध्ये जास्त उपयोग झाला. हो, जाहिरातीमध्ये मॅन नेक्स्ट डोअर, आई वडिलांची कृपा की ते सगळं, आणि स्पोर्ट्समध्ये होतं त्यामुळे ते टिकून राहिलं. तर म्हणजे एकदा मला आठवत आहे की संजय शेट्टीवर खूप मी काम केलं होतं, ॲडव्हर्टायझिंगचं करत आलो आहे. तर एकदा काहीतरी चित्रपट म्हणून मी थोडेसे केस वाढवले होते आणि मी गेलो फेमसमध्ये. ॲडव्हर्टाइजिंग छोड़ दी है क्या तूने? ना व्हाट हैपेंड? लंबे बाल नहीं चलते हैं यहाँ पे, यू हॅव टू बी फॉर्मल. मग जाऊन लगेच कटिंग केलं, बाबा पुढचा धंदा मिळाला पाहिजे परत. तर ते प्रत्येकाच्या, पण नंतर ते एक्सपेरिमेंट्स मला करायला मिळाले. झाशी की राणीमध्ये करायला मिळाले, अशोकामध्ये करायला मिळाले, जिथे लांब केस वाढवले. कारण दररोज कोण विग लावणार आहे. 2-1 वर्ष, 2-2.5 वर्ष हेच करायचं. मग केस वाढवत होतो, मग वाढवले आणि त्याच्यामध्ये झालं ते काम करणं. तेव्हा तीही भडास झाली. या सगळ्यात तू एका प्रश्नाचं चालाखीने उत्तर टाळलं. तुझ्याविषयी आकर्षण असणाऱ्या अभिनेत्री. आतापर्यंत आय बीन लकी. माझी प्रत्येक हिरोईन होती, शी वॉज ऑलवेज फॉर की यार. म्हणजे तुला पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे तुझ्या सहवासाचाही त्यांना इंटरेस्ट आहे, तुझ्याशी बोलण्यामधला गोडवा आहे, तुझ्यासोबत काम करण्यामधला आनंद आहे. विद्याबरोबर खूप कम्फर्टेबल होती आमची, विद्या बालन. हा, की आम्ही एअरपोर्टला भेटल्यानंतर आम्हाला युज्युअल माहीत नसायचं की कोण आहे. अरे तू आहे, अरे तू आहेस, बेस्ट म्हटलं, आता आपलं छान काम होईल. पण ती एक वेगळी बॉन्डिंग, मैत्री ती वेगळी आमची मैत्री आहे. आहे. आणि इकडे मराठीमध्ये मराठीमध्ये म्हणजे विद्याबरोबर तुझं जाहिरातीच्या ह्याच्यामध्ये. जाहिरातीच्या काळामध्ये, ऍड फिल्मच्या काळामध्ये. खरं सांगायचं ना की त्या ह्याच्यामध्ये लक्ष्मीकांत दादा दरवेळेस म्हणायचं, मराठीमध्ये काय करतोयस, तुझा प्रॉब्लेम आहे, तू चांगला दिसतोस, तुला काम नाही मिळणार, असं. तो वेगळा era होता. प्रॉब्लेम. आणि म्हणून ते मला दरवेळेस सजेस्ट करायचे. आणि त्याच्यात काय ग्रेट मॅन राव तो, मस्तच, म्हणजे मस्त. म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे सजेस्ट नाही, पण त्यांना ते खूप आपल्या हिरोजबद्दल पण खूप, अंकुशबद्दल त्यांना भयंकर कुतूहल होतं की सच अन हँडसम गाय. माझ्याबद्दल होतं, तर ते दरवेळेस सजेस्ट करत किंवा असं सांगायचं. तर आम्ही कोल्हापुरातनं प्रवास करताना मी हाच प्रश्न विचारला, म्हटलं दादा नाही हो, तुझा प्रॉब्लेम आहे, तू देखणं आहेस, आत्ता नाही, तुला काही वर्षानंतर मिळतील बरी कामं. तर रसिको, समीर धर्माधिकारी आज आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि अतिशय मनमोकळेपणाने थोडाफार तुला कैचित पकडण्याचा प्रयत्न केला. नाहीतर मी यांच्यावर इंटरव्ह्यू करतो असं कसं भासलं असतं. हे महत्वाचं आहे. पण तू दिलखुलासपणे, मनापासून, मनमोकळेपणाने उत्तरं दिली. तू आला याबद्दल धन्यवाद. #ठाकूर विचारणार यामधील पुढचे पाहुणे कोण असतील याच्याविषयी तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि खरं सांगायचं तर खूप वर्षानंतर कॉन्फरन्समध्ये गप्पा मारतो वगैरे, त्या खूप दुय्यम म्हणेन मी त्यांना. पण एवढं छान शांतपणे दिलीप ठाकूरांशी गप्पा मारताना, कारण त्यांचा इतका अभ्यास आहे, म्हणजे रेखांविषयी तर स्पेशल अभ्यास आहे, कारण त्यांचं खूपच डिटेलमध्ये आहे. आणि खूपसे असे किस्से जे आम्हाला म्हणजे स्क्रीनवर, ऑफ द स्क्रीन हळू सांगतात ते, आणि आम्ही फक्त खुद करून हसतो. त्यामुळे #ठाकूर काय प्रश्न विचारणार, #ठाकूर काय विचारणार, हे बघत राहा तुम्ही. आणि असेच खूप जणांना कैचित पकडणार आहेत आता लवकर. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.